गोदावरी नदीला पूर आल्यामुळे नांदेडच्या वांगी शिवारामधील हजारो हेक्टरवरचं सोयाबीन पीक पाण्याखाली. सरकारने हेक्टरी 50,000 रुपयांची मदत द्यावी, शेतकऱ्यांची मागणी. धाराशिवमधील परंडाच्या वाडेगव्हाणमधील ग्रामस्थांचा रेस्क्यू. लष्कराच्या हेलिकॉप्टरमधून 15 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं. माढ्याच्या दारफळमध्ये सीना नदीच्या पुरामुळे 4 दिवसांपासून घराच्या छतावर अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यात यश. एनडीआरएफ पथकाच्या सहाय्यानं नागरिकांना बाहेर काढण्यात आलेलं आहे. परभणीच्या मानवतमधील थार गावातून 500 ग्रामस्थांचा रेस्क्यू. एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि भारतीय सैन्य दलाच्या पथकाकडून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येणार. तर ओला दुष्काळ जाहीर करून शासनाची मदत मिळण्यासाठी प्रयत्न करणार, आमदार राजेश विटेकर यांचं आश्वासन. बीडच्या गेवराईमध्ये अतिवृष्टीचा फळबागांना मोठा फटका. बाग पिंपळगावमध्ये शेतकऱ्यांचा चिखलामध्ये लोळत आक्रोश. ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची मागणी. चाळीसगावमधील गिरणा धरणाचे 6 दरवाजे उघडले. गिरणा धरणामधून नदीपात्रामध्ये 14,856 क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. सततच्या पावसामुळे मनमाड शहराला पाणीपुरवठा करणारं वागदर्डी धरण ओव्हरफ्लो. मनमाडच्या पाण्याचा प्रश्न मिटला. सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील धायखिंडीच्या हनुमंत वाडेकर शेतकऱ्यांचं उडीद पिकाचं नुकसान. पावसामुळे संपूर्ण शेताला तळ्याचं स्वरूप. उडीद पीक खराब झालं. शेतकऱ्यांचं 2 लाख रुपयांचं नुकसान झालंय. अतिवृष्टीमुळे मालेगाव तालुक्यातील पिंपळगाव, दाभाडी, अंजंगसह माळमाथा परिसरात शेत पिकांचं मोठं नुकसान. पिकांचं नुकसान झाल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात. शेतकऱ्यांकडून तातडीनं पंचनामे करण्याची मागणी. अतिवृष्टीमुळे पैठणच्या सांगतपुरीमधील विक्रम खेडकरांच्या मोसंबी बागेचे अतोनात नुकसान. झाडांवरील काढणीला आलेली फळं अचानक खराब झाली, त्यामुळे गळत असल्यामुळे शेतकरी संकटात. नांदेडमधील आसना नदीनं ओलांडली धोक्याची पातळी. नदीकाठच्या पिकांमध्ये पाणी शिरलं, त्यामुळे शेतीचं नुकसान. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. राज्यातील पूरस्थितीमुळे भाज्यांच्या पुरवठ्यामध्ये घट. अतिवृष्टीमुळे काढणीला आलेल्या भाज्या खराब झाल्या, परिणामी भाज्यांचे दर वाढले. बीडच्या गेवराईमधील रामपुरीमध्ये 1.5 एकरमधील ऊसाच्या पिकाला भीषण आग. विद्युत तारांच्या घर्षणामुळे आग लागल्याची माहिती. आगीमध्ये संपूर्ण ऊस जळून खाक झाला. शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालंय. गडचिरोलीमध्ये 28 सप्टेंबरला सरकार विरोधामध्ये जन आंदोलन उभारणार. बच्चू कडू यांची माहिती. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्र्यांनी दुर्लक्ष केल्यास फडणवीसांच्या गाडीला काळं फासणार. बच्चू कडू यांचा इशारा. लातूरच्या औराद शहाजणीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांकडून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सोयाबीनचं पीक दाखवत मुख्यमंत्र्यांकडे व्यथा मांडली. परभणीच्या गंगाखेडमध्ये गोदावरी नदीला इशारा पातळी ओलांडली. धारखेड पुलावर पाणी आल्यामुळे पुलावरची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली. बीड जिल्ह्यामधील गोदावरी, मांजरा, सिंदफणा नदीला पूर. अनेक भागातील शेती पाण्याखाली. तर मोरगावमध्ये मोठ्या प्रमाणात शेतीसह काही घरं पाण्याखाली. प्रशासनाने मदत करण्याची नागरिकांची मागणी. बीडच्या परळीमध्ये पोनेर गावाला दुसऱ्या दिवशी सुद्धा पुराच्या पाण्याचा वेढा. नदीकाठच्या गावांमध्ये पुराचं पाणी शिरलं. शेती पाण्याखाली. बजरंग सोनावणे, संदीप क्षीरसागर पूरस्थितीची पाहणी करणार. शशिकांत शिंदे आणि बजरंग सोनावणेंकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी. बीड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेण्यासाठी शशिकांत शिंदे, बजरंग सोनावणे पूरग्रस्त भागाची पाहणी करतायत. नागपुरात अनिल देशमुखांकडून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी. अतिवृष्टीमुळे संत्रा, मोसंबीचं मोठ्या प्रमाणात नुकसान. येलो मोझॅक रोगामुळे सोयाबीन पीक पूर्णपणे उद्ध्वस्त. धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार उत्तम जानकर यांचा भाजपवर हल्लाबोल. गेल्या 10 वर्षापासून धनगर समाज हा आरक्षणासाठी रस्त्यावर. मात्र सरकार जाणून बुजून आरक्षणाचा प्रश्न सोडवत नाही. उत्तम जानकर यांचा आरोप. गडचिरोलीमध्ये 6 नक्षलवाद्यांचं पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांसमोर आत्मसमर्पण. 2 नक्षलवाद्यांवर 18 लाखाचं बक्षीस, तर 4 नक्षलवाद्यांवर 4 लाखाचं बक्षीस होतं. रश्मी शुक्लांकडून आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांना संविधान भेट. नाशिकच्या पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटोच्या दरामध्ये वाढ. 20 किलोच्या कॅरेट्सला 550 रुपयांचा बाजारभाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान. नागपूरच्या मानकापूरमध्ये फिरवून आणण्याच्या बहाण्यानं अल्पवयीन मुलासोबत गैरकृत्य करणाऱ्या ऑटो रिक्षा चालकाला अटक. पालकांच्या तक्रारीनंतर मनकापूर पोलिसांकडून ऑटो रिक्षा चालकाला अटक.